ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो, कोणत्या लेवल महत्त्वाचे आहेत, कारण की उद्या बँक निफ्टीची जी काही एक्सपायरी आहे त्या एक्सपायरी रिलेटेड आपण सगळ्या लेवलची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर मित्रांनो, आपण सध्या मार्केटमध्ये मोठ्या इव्हेंटच्या जवळ ट्रेड करतो, म्हणजे मार्केटमध्ये 1 फेब्रुवारीला जो काही बजेटचा इव्हेंट आहे त्या बजेटच्या इव्हेंट जवळ मार्केटमध्ये आपण सध्या ट्रेड करतोय। उद्या बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी, ह्या वीकली एक्सपायरीला काय की मार्केटमध्ये एक जबरदस्त व्हॉलॅटिलिटी असू शकते। मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन तयार झाले, कशा पद्धतीने प्राइस पॅटर्न तयार झाले, ते आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। पण त्याच्या अगोदर तुम्ही आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला 74 अंकांची घसरण बघायला मिळाली आणि बँक निफ्टी हा 45,367ला क्लोज झाला आहे। निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये जरा जे काही सेलिंग होतं ते सेलिंग ॲज कम्पेअर टू बँक निफ्टी जास्त होतं। त्याच्या पाठीमागचं कारण आहे रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक। तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये जी काय कालची काही तेजी आली ती भयंकर, तर त्या तेजीनंतर आज मार्केटमध्ये हायर साईडला थोडंफार प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळते। तर ह्या धर्तीवरती जी काही निफ्टीमध्ये जे काही सेलिंग आहे ते सेलिंग 215 अंकांचं झालं आणि निफ्टी हा 21,522ला क्लोज झाला आहे। जर तुम्ही फिन निफ्टीचा विचार केला तर फिन निफ्टीमध्ये पण 127 अंकांची घसरण झाली। तर ह्या फिन निफ्टीच्या ज्या काही इंडेक्स आहे तर त्या इंडेक्समध्ये जो काही बजाज फिंजरवरचा स्टॉक आहे तर ह्या स्टॉकमध्ये जबरदस्त सेलिंग होतं, त्यामुळे मार्केटमध्ये फिन निफ्टीमध्ये पण आपल्याला सेलिंग बघायला मिळाली। सेन्सेक्समध्ये 800 अंकांची घसरण झाली आहे, बँकेक्समध्ये 132 अंकांची घसरण झाली आणि मिड कॅप सिलेक्टमध्ये 75 अंकांची घसरण आपल्याला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळालेली आहे। तर मित्रांनो, मार्केटमध्ये आपण काय की आता एका इव्हेंटच्या धर्तीवरती ट्रेडिंग करायला चालू केली। मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त आहे, मार्केटमधला जो काही महत्त्वाचा इव्हेंट आहे तो इव्हेंट जवळ येत आहे, त्यामुळे मार्केटमध्ये काय की जबरदस्त मोमेंटम आपल्याला बघायला मिळत आहे। मार्केट 5 मिनिटाला एखादा लो तयार करतं, नंतर नेक्स्ट 5 मिनिटाला त्या लोपासून रिकवर होतं आणि नवीन टेरिटरीमध्ये ट्रेड करायला चालू करतं। म्हणजे मार्केटमध्ये सध्या काय की जबरदस्त मोमेंटम आहे आणि ही मोमेंटम जे काही रिटेल ट्रेडर आहे त्या रिटेल ट्रेडरला ट्रॅप करत असते। त्यामुळे मार्केटमध्ये जोपर्यंत आता बजेटनंतर पण मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असू शकते, त्यामुळे जोपर्यंत मार्केट आता स्टेबल होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये रिटेल ट्रेडरने ट्रेडिंग करू नका। जर ट्रेडिंग करायची असेल तर कमी लॉटवरती काम करा, 1 लॉट 2 लॉट ह्याच्यावरती काय करा, तुम्ही तिथं ट्रेडिंग करा, जेणेकरून जे काही तुमचं ट्रॅपिंग आहे त्या ट्रॅपिंगपासून तुम्ही वाचू शका। तर आता बघूया की उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो। तर बँक निफ्टी जो काही आजचा लो आहे तो 45,200 आणि हा लो खूप महत्त्वाचा आहे। ह्या लोच्या खाली बँक निफ्टी जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्पेशली दुपारच्या सेशननंतर जायला चालू झाला किंवा ट्रेड करायला चालू झाला तर मार्केटमध्ये एक जबरदस्त आपल्याला डाऊनफॉल बघायला मिळतो। तर 1 डे चार्टवरती जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट जर टॉपपासून जर ऑब्झर्व केला तर बँक निफ्टीच्या चार्टमध्ये तुम्हाला काय की एक जबरदस्त चार्ट पॅटर्न बघायला मिळत आहे। मार्केटनं काय केला, एक टॉप तयार केला, त्यानंतर मार्केटमध्ये फॉल आला, त्यानंतर मार्केटमध्ये थोडंफार रिकव्हरी आली, परत मार्केटनं एक निगेटिव्ह जो काही बेरिश फ्लॅग विथ पोल पॅटर्न आहे त्याचा ब्रेकडाऊन दिला, मार्केटमध्ये नेक्स्ट फॉल आला, परत मार्केटनं काय केला, एक रिकव्हरी तिथे दाखवली, परत मार्केट गॅप डाऊन ओपन झालं बँक निफ्टी, परत मार्केटनं काय केलं, एक बेरिश फ्लॅग विथ पोल तयार केला, परत मार्केटमध्ये काय झालं, एक डाऊन मोमेंटम आला। तर आता मार्केटनं परत काय केलं, जो काही बेरिश फ्लॅग विथ पोल आहे त्या पॅटर्नचं फॉर्मेशन इथं केलं आहे। पण हा जो काही पॅटर्न आहे किंवा हा जो काही चॅनल आहे हा बँक निफ्टीसाठी खूप महत्त्वाचा चॅनल आहे। जर उद्या बँक निफ्टी ह्या चॅनलमध्ये जर एक्सपायर झाला, म्हणजे बँक निफ्टी 45,000 ते 45,500 45,700 ह्या लेवलच्या दरम्यान जर एक्सपायर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झाला आणि बजेटच्या दिवशी जर मार्केट ह्या 2 लेवलच्या वरती, म्हणजे जी काही 45,700 ही लेवल आहे ह्या लेवलच्या वरती ट्रेड करायला चालू झाला किंवा जी काही 45,000 ही जी काही राऊंड फिगरची लेवल आहे ह्या लेवलच्या खाली जर ट्रेड करायला चालू झाला तर मार्केटमध्ये जबरदस्त मोमेंटम, जबरदस्त ॲक्शन आपल्याला बजेटच्या दिवशी बघायला मिळू शकते। तर मार्केटमध्ये उद्या काय की वीकली एक्सपायरी, ह्या वीकली एक्सपायरीसाठी आता 2 लेवल खूप महत्त्वाचे आहेत। तर बँक निफ्टी जो काही आजचा हाय आहे हा हाय बँक निफ्टीसाठी उद्या रेजिस्टन्सचं काम करणार आहे, म्हणजे 45,722 ही लेवल बँक निफ्टीसाठी शॉर्ट कव्हरिंग रॅलीची लेवल असणार आहे आणि आजचा जो काही लो आहे 45,200 किंवा 45,170 ही जी काही लेवल आहे ही लेवल बँक निफ्टीसाठी एक सेलिंगची लेवल असणार आहे। त्यामुळे ह्या 2 लेवलवरती जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे ट्रेड केला तर मार्केटमध्ये तुम्हाला एक चांगला मोमेंटम तिथं बघायला मिळू शकतो। जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाला, म्हणजे बँक निफ्टी 45,300 ते 45,500 ह्या दरम्यान ओपन झाला आणि त्यानंतर जर बँक निफ्टी 45,555 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करा, त्यावेळेस तुम्हाला 45,711 पर्यंतचे टार्गेट बघायला मिळू शकतील। तर 45,711 ही लेवल बँक निफ्टीनं होल्ड केली आणि त्यानंतर जर बँक निफ्टी कंटिन्युअसली या लेवलच्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला 2 लेवल वॉच करायचे आहेत। पहिली लेवल आहे ती 45,733 ह्या लेवलच्या वरती तुम्हाला बँक निफ्टीमध्ये शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळेल, त्यावेळेचे जे काही टार्गेट असणार ते 45,811 ह्या लेवलपर्यंत तुम्हाला त्याचं टार्गेट बघायला मिळू शकतं। आणि जर बँक निफ्टीनं 45,811 ही लेवल परत हायर साईडला दुपारच्या सेशनमध्ये ब्रेक केली तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला 46,000 पर्यंतचं पण टार्गेट बघायला मिळू शकतं। त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही
मार्केटमध्ये काम करता त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी तिथं वॉच कराव्या लागतात आणि ह्यानुसार तुम्हाला तुमचा ट्रेड प्लॅन करावा लागतो. जर लोअर साईडला जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर बँक निफ्टी जोपर्यंत आजचा जो काही डे लो आहे त्या डे लोच्या खाली ट्रेड करत नाही, म्हणजे जोपर्यंत 45,177 ह्या लेवलच्या खाली ट्रेड करत नाही तोपर्यंत तुम्ही पुट ऑप्शनचा विचार करू नका. मार्केट जर फ्लॅट ओपन झाला आणि जर दुपारच्या सेशनमध्ये 45,177च्या खाली जर ट्रेड करायला चालू झाला तर पहिलं टार्गेट आपल्याला 45,000 ही जी काही सायकोलॉजिकल लेवल आहे ही लेवल बघायला मिळेल. आणि ह्या लेवलच्या खाली जर मार्केटनं एम पॅटर्न करून मार्केट परत लोअर साईडला ट्रेड करायला चालू झालं तर मार्केटमध्ये परत आपल्याला 44,800 आणि 44,700 ह्या दोन लेवल बघायला मिळू शकतात. त्यामुळं 45,177च्या खाली बँक निफ्टीला कंटिन्युअसली ट्रेड करू द्या, मगच तुम्ही तिथं पुट ऑप्शनचा विचार करा. तर मार्केट जर उद्या फ्लॅट ओपन न होता जर गॅपअप ओपन झालं, मार्केटमध्ये जर गॅपअप ओपनिंग झालं तर मार्केटसाठी जो काही मेन हर्डल आहे, जर ऑप्शनचा डेटा बघितला तर 45,500 हा एक कॉल रायटरचा एरिया आहे, त्यानंतर 45,700 हे दोन कॉल रायटरचे एरिया आहेत. ह्या एरियाच्या वरती जोपर्यंत मार्केट कंटिन्युअसली सस्टेन होणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला अपसाईड मोमेंटम बघायला मिळणार आहे. त्याच्यासोबत तुम्हाला HDFC बँकेचा स्टॉक वॉच करायचा आहे, कारण की HDFC बँकेच्या स्टॉकमध्ये पण 1470च्या दरम्यान एक रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स लेवल जोपर्यंत HDFC बँक काढणार नाही तोपर्यंत HDFC बँकमध्ये पण हायर साईडला मोमेंटम बघायला मिळणार आहे. त्यामुळे HDFC बँकेचा स्टॉक पण तुम्हाला तिथं बघणं खूप गरजेचं आहे, कारण की 1470 ह्या लेवलच्या वरती जर HDFC बँक ट्रेड करायला चालू झाला तर HDFC बँकमध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. जर बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गॅपअप किंवा फ्लॅट ओपन न होता गॅप डाऊन ओपन झाला, म्हणजे 150-200 पॉईंट गॅप डाऊन ओपन झाला, तर बँक निफ्टीसाठी 45,000 ते 45,170 ही जी काय लेवल आहे, हा जो काही 170 पॉईंटचा एरिया हा एक सपोर्टचं काम करणार आहे. ह्या लेवलमध्ये जर मार्केटनं पहिला सपोर्ट घेतला आणि मार्केट जर हॅमर कॅन्डल तयार करून किंवा एखादी रेंज तयार करून जर हायर साईडला ट्रेड करायला चालू झालं तर तुम्ही तिथं कॉल ऑप्शनचा विचार करा. परत बँक निफ्टी तुम्हाला 45,150-200 ह्या लेवलकडे येताना दिसू शकतं. त्यामुळं मार्केट कुठं ओपन होतं, कशा पद्धतीने ओपन होतं यानुसार तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन करा. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मार्केटमध्ये प्रीमियम डिके खूप आहे. मार्केट एका इव्हेंटच्या धर्तीवरती ट्रेड करते, त्यामुळे मार्केटमध्ये प्रीमियम ॲडजस्टमेंट जबरदस्त आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या तरी एका स्ट्रॅटर्जीवरती फोकस केला, आयदर तुम्ही सेल ऑन राईजवरती फोकस करा किंवा बाय ऑन डिपवरती फोकस करा, त्यावेळेस तुम्हाला मार्केट चांगल्या रिस्क रिवॉर्ड रेशोचे ट्रेड तुम्हाला तिथे देऊ शकतं. जर तुम्ही निफ्टीचा विचार केला जर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 0-0 ट्रेड बघायचा असेल तर 12:30 नंतर जर बँक निफ्टी 45,722-733 ह्या लेवलच्या वरती गेला तर तुम्हाला तिथं हायर साईडला 0-0चा ट्रेड बघायला मिळू शकतो. आणि जर बँक निफ्टीनं आजचा लो 45,200 किंवा 45,170 हा जर होल्ड नाही केला दुपारी 12:30 नंतर तर परत बँक निफ्टीमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बँक निफ्टीमध्ये तिथं लॉंग अनवाइंडिंग किंवा तिथं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यामुळं बँक निफ्टीसाठी दोन लेवल वॉच करायचे तुम्हाला उद्या. पहिली लेवल आहे ती 45,733 आणि दुसरी लेवल आहे ती 45,170. तर आता बघूया की आपण निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो. तर निफ्टी सध्या महत्त्वाच्या लेवलला ट्रेड करते, जो काही निफ्टीचा सायकोलॉजिकल सपोर्ट आहे 21,500. जर 21,500 हा सपोर्ट उद्या होल्ड नाही झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला अजून एक 70-80 पॉईंटचं एक जादाचं सेलिंग बघायला मिळू शकतं. त्यामुळे निफ्टी जर 21,500च्या खाली जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला किंवा डायरेक्ट 21,500च्या खाली जर गॅप डाऊन ओपन झाला आणि त्यानंतर जर 21,500च्या वरती जर निफ्टीला येता येत नसेल किंवा तिथं जर 21,500 ह्या लेवलला जर निफ्टीने एम पॅटर्न तयार केला तर तिथं मार्केटमध्ये आपल्याला परत सेलिंग बघायला मिळू शकतं. त्यामुळं निफ्टीसाठी 21,500 ही लेवल खूप महत्त्वाची. 21,500च्या खाली निफ्टीमध्ये आपल्याला परत 70 ते 80 पॉईंटचं एक एक्स्ट्राचं सेलिंग बघायला मिळू शकतं. जर निफ्टी उद्या काही कारणास्तव फ्लॅट किंवा गॅपअप ओपन झाला तर मार्केटमध्ये एक आपल्याला कॉल साईडची जी काही अपॉर्च्युनिटी बघायला मिळणार आहे. त्यामुळं जर उद्या निफ्टी जर फ्लॅट ओपन झाला आणि जर फ्लॅट ओपन होऊन जर 21,611 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करा. त्यावेळेस तुम्हाला 21,700 आणि 21,750 या दोन लेवल बघायला मिळतील. तर निफ्टीची काही एक्सपायरी ती एक्सपायरी बजेटच्या दिवशी आहे. त्यामुळे तुम्हाला निफ्टीमध्ये 21,822 ह्या लेवलचा विचार करायचा. ह्या लेवलच्या वरती निफ्टीमध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला 21,850च्या वरती जर निफ्टी जाताना दिसाला किंवा आज उद्या असेल किंवा बजेटच्या दिवशी जर 21,850 ह्या लेवलच्या वरती जर निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळू शकते. त्यामुळे निफ्टी जोपर्यंत 21,850 या लेवलच्या वरती जात नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये तुम्ही ॲग्रेसिव्हली कॉल ऑप्शनचा विचार करू नका. तोपर्यंत तुम्ही निफ्टीमध्ये सेल ऑन राईज ही स्ट्रॅटर्जी वापरली तर तुम्हाला तिथे रिस्क रिवॉर्ड चांगला मिळेल. जर निफ्टी 21,500च्या खाली कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर तुम्हाला निफ्टीमध्ये तिथं काय करायचं आहे, सेलिंग करायचं किंवा सेल ऑन राईज स्ट्रॅटर्जी तुम्हाला ही निफ्टीमध्ये
वापरायची आहे. जर निफ्टी उद्या फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झाला तर निफ्टीमध्ये जो काय पहिल्या 5 मिनिटाचा लो आहे त्या लोच्या खाली जर निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर तुम्हाला निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे. पण तिथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 21,444 हा जो काही सपोर्ट आहे हा सपोर्ट खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 21,444च्या खालीच गेल्यानंतर तुम्हाला निफ्टीमध्ये काय करायचं आहे, ॲग्रेसिव्हली पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे. 21,444च्या खाली ॲग्रेसिव्हली पुट ऑप्शनचा विचार करा. त्यावेळेस तुम्हाला जे काही टार्गेट बघायला मिळणार आहे ते 21,312 आणि दुसरं टार्गेट असेल ते 21,239. जर निफ्टी 21,630च्या वरती जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही कॉल ऑप्शनचा पण विचार करू शकता. तर मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये इव्हेंट आहे, त्या इव्हेंटच्या धर्तीवरती मार्केट ट्रेड करते. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्टॉप लॉसेसवरती काम करा, लॉट साईजवरती काम करा, कमी लॉटवरती काम करा आणि जास्त पॉईंट कॅप्चर करायचा तिथं प्रयत्न करा आणि जे काही स्टॉप लॉसेस आहे ते स्टॉप लॉसेस ट्रेल करत जावं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.